नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. उद्या 7 एप्रिल 2026 म्हणजे 6च्या रात्री हा व्हिडिओ बनवतो मी. तर मित्रांनो, 7 एप्रिलला जर तसं बघितलं तर मी सॅटेलाइट पिक्चर बघा, कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण हे इतकं संध्याकाळ नंतर नव्हतं. मात्र तसं जर बघितलं तर मित्रांनो, मला कालपासून राज्यातील सर्वच जिल्ह्यातून खूप शेकडो शेतकऱ्यांचे कॉल आले. तर त्याचं कारण असं की मागील जो काही पंधरवडा गेला, मागचा आठवडा गेला, त्याच्यामध्ये राज्यामध्ये गारपीट आणि पावसाने शेतकरी हवालदिल झाले आणि धास्तावले शेतकरी. आणि अशा परिस्थितीमध्ये काही राज्यातील हवामान अंदाजक पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने ताकीद दिल्यानंतर देखील काही लोक पुन्हा एकदा भंपक थंबनेल टाकून शेतकऱ्यांना घाबरत आहे. म्हणजे शेतकरी धास्तून गेलाय गारपिटीने आणि परत एकदा ते सांगताय की 8 तारखेला पाऊस येईल, परत 12 तारखेला येईल, 16ला येईल, अशा पद्धतीचे थंबनेल टाकताय. आणि थंबनेल जर पाहिलं तुम्ही अशा पद्धतीने टाकताय की धो धो पाऊस येणार, मोठ्याने येणार, म्हणजे अशा मी स्क्रीनवर बघा तुम्ही ते स्क्रीन कशा पद्धतीने टाकले. तर मित्रांनो बघा, मी जो काही आता हवामानाचा अंदाज सांगतो, सॅटेलाइट पिक्चर मध्ये जर बघितलं तर सध्या कुठल्याही प्रकारच्या ढगांचा दायरा रात्री नव्हता. मात्र वॉटर वेपर जर बघितली तर अजून ती महाराष्ट्रावरती वॉटर वेपर आहेच. या वॉटर वेपरमुळे होतं काय, ढगाळ वातावरण हे आपल्याकडे बनतंय. तर ढगाळ वातावरण काय होतं, दिवसा क्लायमेट बनतंय, परंतु सध्या एक वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते. जसं डिसेंबर किंवा जानेवारी महिना चालू आहे, अशी थंडी ही दिवसा जाणवते. याचं कारण बघा, या बाजूला जो काही बर्फाळ प्रदेश आहे, त्या या भागावरून येणारे तुम्ही जर वाऱ्याचे डायरेक्शन जर बघितले, हा निळा पट्टा बघा तुम्ही, हा पट्टा थेट गुजरातवरून महाराष्ट्राकडे येतोय. म्हणजे हवेचे डायरेक्शन असे, अरबी समुद्रावरून हा वारा संपूर्ण महाराष्ट्रात येतोय. पुढच्या 3 दिवस दिवसाचं तापमान जर अगदी एसी सारखं चिल्ड होतं बघा, आपण तापमान देखील होतं, परंतु तापमान असं होतं की जानेवारी डिसेंबर सारखा थंडावा हा उन्हाळ्यात जाणवतोय. याचं कारण की ह्या भागात असलेले जे काही मायनस टेम्परेचर आहे, ग्रीनलँड, फिनलँड आणि भूमध्य समुद्रावरून हे वारे सतत आपल्याकडे येत आहे आणि ते क्लाउड देखील घेऊन येत आहे. परंतु कुठलेही इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन किंवा लो प्रेशर नसल्यामुळे त्याच्यामध्ये पाऊस देण्याची शक्यता नाहीये. आता उद्या 7 जी तारीख आहे, 7 तारीख, त्यानंतर 8 तारीख, थोडस नंदुरबार आणि हा जो कोपरा आहे इकडे सुरत आणि गुजरात या कोपऱ्याचा जो भाग आहे नंदुरबार, या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता. मात्र नाशिक सहित उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र कुठल्याही भागात पावसाची शक्यता ही नाहीये. तुम्ही या अंदाजावरून बघू शकता. आणि जर आंबीचं फॉरकास्टिंग बघितलं तर बघा, फक्त ह्या ठिकाणी पालघर आणि नंदुरबारच्या कोपऱ्यामध्ये 8 तारखेला थोडंफार ढगाळ वातावरण बनेल. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आणि पश्चिम आणि उत्तर भागामध्ये 8 तारखेला जास्त ढगाळ वातावरण बनेल. मात्र पावसाची शक्यता त्यात नाहीये, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर आता पुढील पावसाचा अंदाज कसा असेल मित्रांनो बघा, 7 तारखेपासून 7, 8, 9, 10 ते 11, 12, 13, 14, 15, 17 तारखेपर्यंत कुठल्याही पावसाची शक्यता ही राज्यात नाहीये. त्यामुळे जे काही सोशल मीडियावर जे काय चर्चा चालू आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस येणार, असा धोधो येणार, तर कुठल्याही शक्यता ह्या पावसाच्या बनत नाहीये. मात्र जे काही पश्चिमीचे डब्ल्यूडीचे रेमिनंट येत आहे, त्यामुळे ढगाळ वातावरण हे बनणार आहे. मात्र पावसाची शक्यता कुठल्याही याच्यात नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं झालंय की कांद्याला शेवटचं पाणी भरो की नको, भरल्यानंतर परत काही लोक पाऊस सांगताय, मग परत प्रॉब्लेम येईल. त्या असं दिसतंय साधारणपणे 20-21 एप्रिल पर्यंत तरी राज्यामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता नाहीये. ढगाळ वातावरण बनत राहील, घाबरू नका, पाऊस येणार नाहीये. मात्र 21, 22, 23 नंतर थोडंसं वातावरण चेंजेस होताना दिसतंय. कदाचित तो लांबचा अंदाज आहे. सिस्टम अजून फॉर्मेशन होईल, नंतर पाऊस येईल, हा खूपचा अंदाज आहे. एखाद्या ऍपवर दाखवायला लागला असेल थोडाफार ढगाळ वातावरण, तर आपण आजच म्हणू की पाऊस येईल, असं कदाचित तो सिस्टम टळू शकते. मात्र एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये कदाचित 26-27 एप्रिलच्या आसपास एक पावसाची सिस्टम दिसते. तिथे थोडी स्ट्रॉंग दिसते, पण तो अंदाज देखील अजून लांबचा आहे, म्हणून आपण आजच त्या ठिकाणी तो सांगणार नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण या सर्वच विभागामध्ये 8 तारखेचं नंदुरबारचं वातावरण सोडलं तर त्यानंतर कुठल्याही भागात पावसाची शक्यता ही एक पुढच्या 15 दिवस तरी नाहीये. मात्र वातावरण हे ढगाळ होत राहील अधूनमधून. असं वाटेल की पाऊस येतो की काय, परंतु तितकीशी इंटेन्सिटी त्यात नाहीये. लोकल क्लायमेट होण्यात देखील तसं वातावरण त्या ठिकाणी नाहीये. म्हणून शेतकरी वर्गांनी घाबरू नये.
आणि शेतकरी वर्गाने सद्विवेक बुद्धीने कोणाचे हवामान अंदाज बघावे हे तुम्ही ठरवायचे. कारण मी बघितलं, आज मी मुद्दाम, मला शेतकऱ्यांनी सांगितलं तर भाऊ, म्हणून मी मुद्दाम 2-3 चॅनल सर्चिंग केले, तर त्या हवामान अंदाजकांनी एवढे भंपक थंबनेल ठेवले. एकतर शेतकरी आधीच धास्तावलाय, गारपीट, पाऊस, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला अजून घाबरून देणं हे कितपत आपल्या सद्विवेक बुद्धीला पटतं. मला असं वाटतं की जो असं सांगत असेल तो कधीही शेतामध्ये जाऊन कष्टाचे काम त्यांनी केलेलं नसेल. कदाचित शेतीमध्ये किती तोटा होतो, शेतीमध्ये किती त्रास होतो, या गोष्टी त्यांना माहिती नसतील, म्हणून कदाचित असे घाबरून देणारे थंबनेल ते टाकत असतात. तरी कोणाचे अंदाज बघायचे आणि कोणाचे नाही हे तुम्ही ठरवायचंय. त्याच्यानुसार म्हणून घाबरून जाण्याची गरज नाहीये. आणि बघा, 15 एप्रिल नंतर किंवा 15 ते 20 एप्रिलच्या दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभाग, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा पुढचा मान्सून कसा असेल त्याचा अंदाज येईल. त्यानंतर 20-22 एप्रिल नंतर कदाचित स्कायमेटचा देखील अंदाज येईल, किंवा नॅशनल ओशेनिक एरोस्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, ज्या काही संस्था आहेत, नोवा आहे किंवा क्लायमेटिक प्रोडक्शन सेंटर किंवा XSG, BOM, या संस्थांचे जे काही रिपोर्ट देखील येतील एलिनो लानिनाचे, त्यावेळी आपण एक अंदाज आपला 25 साधारणपणे 25 एप्रिलच्या दरम्यान आपण 2026चा अंदाज कसा असेल हा काढू. कारण माझा हवामानाचा अंदाज देण्याची परंपरा अशी आहे की सगळ्यांना एकत्रित करायचं, त्याचं मंथन करायचं, त्याच्यावरून अभ्यास करून तो एक अंदाज पुढचा वर्षाचा काढायचा आजच. कारण बघा, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे रडार आहेत, त्यांच्या वैयक्तिक यंत्रणा आहे, वेगवेगळ्या ऑब्झर्वेटरी आहे, आणि जे काही हवामानाचा अभ्यास करणारे बलून्स आणि वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्याच्या ऑब्झर्वेटरीज काही डेटा देतात, पुढे परिस्थिती कशी होऊ शकते त्यावरून ते अंदाज काढतात. म्हणून त्यांचे अंदाज आल्यानंतर आपण त्याच्यावरती आणि विदेशी आणि भारतीय सगळ्या मॉडेलचा एकत्रित गोषवारा, स्टॅटिस्टिकल आणि डायनेमिक मॉडेलचा डेटा हा सगळा कलेक्ट करून आपण त्या ठिकाणी अंदाज काढणार आहोत. तर तुम्ही बघितली मागची इमेज बघा, तर त्या इमेज मध्ये दिलेलं होतं की ह्याच्या गोष्टी आहे, हे जे वाऱ्याचे डायरेक्शन आहे याच्यामुळे आपल्या इकडे जो थंडावा जाणवतोय आणि ज्या बाष्पगती देखील घेऊन येतोय, त्याच्यामुळे पण पाऊस येईल अशी इंटेन्सिटी याच्यामध्ये नाहीये. शेतकरी वर्गाने घाबरून जाऊ नाहीये. धन्यवाद.